मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 14 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. दीपा किचनमध्ये काम करत असते. त्यावेळी आयशा तिथे येते. ती दीपाला म्हणते की जरा बाहेर जातेस का प्लीज, मला कार्तिकसाठी कॉफी करायची आहे. आणि त्यामुळे दीपा ठीक आहे म्हणत तेथून बाहेर जाण्यासाठी निघते. पण तितक्यात आयशा म्हणते की इथे कुठे काय ठेवले मला माहीत नाही यार. त्यामुळे दीपा तिला म्हणते की मी करून देऊ का तुला कॉफी. मात्र त्यावर आयशा रागातच म्हणते की कार्तिकसाठी कॉफी बनवण्याचा अधिकार फक्त माझा आहे. त्यावर दीपा म्हणते हो तुझाच आहे, पण मी सहजच म्हटलं कारण इथे कुठे काय ठेवलंय हे मला माहीत आहे ना. हवं तर मी तुला साहित्य काढून देते, मग कर तू कॉफी. पण तितक्यात श्वेता तिथे येते. ती दीपाला विचारते की तू आयशाला एकेरी का हाक मारत आहे. आयशा मॅडम म्हणायचं यापुढे तिला. आणि त्यानंतर ती आयशाला आनंदाने मिठी मारत म्हणते वेलकम होम आयशा, फायनली तू तुझ्या हक्काच्या घरात आली. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आणि त्यानंतर ती दीपाकडे पाहत म्हणते की काही लोकांमुळे तुला तुझी हक्काची गोष्ट मिळत नव्हती. असले लोक खूपच चिवट असतात. त्यावर आयशा म्हणते हो आय नो. पुढे श्वेता म्हणते की बरं झालं तू इथे राहायला आलीस ते. अशाने काही लोकांचे होप्स संपून तरी जातील. आणि ते सर्व ऐकून दीपा म्हणते की श्वेता मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. या घरात मी फक्त तुझ्यासाठी तुझी काळजी घेण्यासाठी आले आहे. तुझ्यासाठी मी ज्यूस बनवत होते. पण त्यावर श्वेता म्हणते की साधाच आहे ना ज्यूस की काही मिक्स केलं आहे त्यात सूड उगवण्यासाठी. त्यावर दीपा म्हणते उगाच काही पण का बोलत आहे, मी कशाला असं करेल. मात्र श्वेता म्हणते की तुझं काहीच सांगता येत नाही. डिवोर्सलासुद्धा तू आधी नाही म्हणालीस आणि नंतर होकार दिलास, बरोबर ना. त्यावर दीपा विचारते पण त्या गोष्टीचा इथे काय संबंध. श्वेता म्हणते त्यामुळे स्वभाव कळतो. आणि त्यानंतर ती दीपाला म्हणते की जा तू इथून, आयशाला काय करायचं आहे ते करू दे. उगाच मध्ये मध्ये करू नको, आम्हालाही येतं बनवता. तूच काय एकटी एक्सपर्ट नाही सगळ्यामध्ये. आणि हे सर्व सौंदर्या बाहेरून ऐकते. ती म्हणते ब्युटिफुल, यू आर राईट श्वेता. इनफॅक्ट आता मलाही बघायचंच आहे की कोण किती एक्सपर्ट आहे ते. आणि ते ऐकून श्वेताला धक्काच बसतो. तर आयशाही गप्प होते. तर सौंदर्या म्हणते आयशा तू इथे राहायला आली आहेस ना, तर थोडी जबाबदारीही उचल. आणि पुढे ती म्हणते की आजच्या डिनरची जबाबदारी तुझी. तसे आज होळीच्या निमित्ताने नैवेद्य करायचा आहे तो तूच कर. आणि ते ऐकून आयशाला धक्काच बसतो. तिला नैवेद्य म्हणजे काय ते सुद्धा समजत नाही. ती विचारते की हे सगळं मी करू का. सौंदर्या म्हणते हो, कारण फक्त मला या घरात राहायचं आहे, मला या घरात राहायचं आहे असा जप करून काहीच होत नाही. थोडीफार जबाबदारीही पेलावी लागते. जसा हक्क सांगता येतो तशी जबाबदारीही पार पाडा. आणि ती दीपाला घेऊन तेथून बाहेर जाते. त्यानंतर दीपा आणि सौंदर्या बाहेर येऊन बसतात. दीपा म्हणते की आई तुम्ही का करताय माझ्यासाठी इतकं. मला माहीत आहे की मी इथे फक्त काम करायला आले आहे, मग का तुम्ही इतकी माझी काळजी घेताय. त्यावर सौंदर्या म्हणते मी तुझी काळजी करायची नाही हे मात्र मला जमणार नाही. बाकी मी तुझं सगळं ऐकून घेईल. त्यावर दीपा म्हणते पण मी इथे अशी बसली आहे आणि त्या दोघी आतमध्ये काम करत आहे, मला हे पटत नाही. त्यावर सौंदर्या म्हणते अगं करू दे जरा त्या आयशाला काम. या घरची सून होण्याचं स्वप्न बघते ना ती, मग तिलाही कळू दे जरा. आणि ट्रस्ट मी, तुझी ती बहीण श्वेता ती तर एकाही कामाला हात लावणार नाही. आणि त्यानंतर सौंदर्या म्हणते की मला माहीत आहे दीपा, तू आणि आयशा एकाच छताखाली आलाय त्यामुळे तुला ऑकवर्ड वाटत आहे. पण मी जरा पुढचा विचार करत आहे, विश्वास ठेव. का कोणास ठाऊक, पण मला सारखं असं वाटत आहे की यामधून काहीतरी चांगलंच घडणार आहे. तर दुसरीकडे आयशाला नक्की काय करावं ते सुचत नाही. तर श्वेता तिला म्हणते तू सावकाश कर, सगळं उशीर झाला तरी चालेल. त्यावर आयशा म्हणते पण काहीतरी यायला तर हवं ना, मी किचनमध्ये कॉफी सोडून कधीच काही बनवलं नाही. त्यावर श्वेता विचारते मग आता. आयशा म्हणते आता तूही मला हेल्प कर, आपण दोघी मिळून काहीतरी बनवू. त्यावर श्वेता म्हणते या घरामध्ये काहीतरी चालत नाही, या घरात सगळं परफेक्ट लागतं. आणि तुला तर नैवेद्यही बनवायचं आहे ना, होळीसाठी पुरणपोळी बनवतात. आणि ते ऐकून आयशाला धक्काच बसतो. ती मोठ्याने ओरडते पुरणपोळी, मला तर साधी पोळीही करता येत नाही. त्यावर श्वेता म्हणते बघ आता तू काय करायचं ते, मी जाते, मला जरा थकवा आला आहे, आराम करते. थोड्या वेळाने माझ्यासाठी ज्यूस घेऊन ये.
आणि ती तेथून निघूनही जाते. आयशा चिडून म्हणते, हिचं ना नेहमीचंच आहे, मी प्रॉब्लेममध्ये अडकले की मला सोडून ही निघून जाते. आणि त्यानंतर ती कार्तिकची मदत घेण्याचं ठरवते आणि त्याच्यासाठी कॉफी बनवून घेऊन जाते. त्यामुळे कार्तिक खुश होतो. मात्र त्यावेळी सौंदर्याही तिथे येते. ती आयेशाला म्हणते की कॉफी देऊन झाली असेल तर चला, बाकी ही कामं करायची आहेत. त्यावर कार्तिक विचारतो, कोणती कामं? सौंदर्या सांगते की आयेशाने ठरवलंय रात्रीचं जेवण तीच बनवणार. आणि ते ऐकून तर कार्तिकला धक्काच बसतो. तर सौंदर्या नाटक करत म्हणते, मी आयेशाला नको म्हणून सांगत होते, पण तिने हट्टच धरला की आज रात्रीचं जेवण मीच बनवणार. आणि ती आयेशाला विचारते, बनवणार आहेस ना नक्की की सांगू दीपाला? त्यावर आयेशा पटकन म्हणते, नाही नाही, मी बनवते जेवण. आणि ती तेथून निघून जाते. तर कार्तिक सौंदर्याला विचारतो, तू हे मुद्दाम केलंस ना मम्मा? त्यावर सौंदर्या म्हणते, वेडा आहेस का? मी का करेल असं? मी तर दीपालाच सांगितलं होतं, पण काय करणार, तुझ्या आयेशाने हट्ट केला ना. आणि तीही हसतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे आयेशा किचनमध्ये येते. ती सर्व भाज्या चिरून कढईमध्ये टाकते. त्यामध्ये तिथे असणारे सर्वच मसाले ती टाकते. पिठामध्ये भरपूर पाणी ओतून त्यालाही चमच्याने एकत्र करत बसते. आणि या सगळ्यामध्ये ती भाजीही करपून जाते. सर्व किचनमध्ये धूर होतो. आयेशालाही चटका बसतो. मात्र तितक्यात दीपा तिथे येते. ती आयेशाला बाजूला घेते, तिच्या हातावर पाणी टाकते आणि गॅसही पटकन बंद करते. आयेशा खूपच चिडचिड करत असते. त्यामुळे दीपा तिला समजावत शांत करते. आणि त्यानंतर ती विचारते की मी शिकवू का तुला? म्हणजे तुझा स्वयंपाकही लवकर होईल. आयेशाही नाईलाजाने हो म्हणते. आणि त्यानंतर दीपा सर्व स्वयंपाक बनवते. आयेशा फक्त तिच्याकडे पाहत बसते. त्यानंतर होळीसाठी सर्वजण तयार होऊन येतात. सौंदर्या स्वयंपाकाबद्दल विचारते. तर आयेशा लगेच म्हणते, तयार आहे, मी बनवलंय सगळं. त्यानंतर सौंदर्या तिला नैवेद्याचं ताट तयार करायला सांगते आणि जेवण काय काय बनवलंय ते विचारते. आयेशाला पदार्थांची नावंही नीट घेता येत नसतात. मात्र ती हे सर्व मीच बनवलं आहे असं सगळ्यांना सांगते. तिने पुरणपोळीही बनवली आहे. ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो. त्यानंतर आयेशा नैवेद्याचं ताट तयार करायला घेते. मात्र तिला तेही जमत नसतं. तिथेही दीपाच तिला मदत करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दीपाला धडा शिकवण्यासाठी आयेशा आणि श्वेता एक नवीनच प्लॅन बनवतात आणि होळीला जे नारळ वाहतात त्यांपैकी एकामध्ये फटाका ठेवतात. पूजेच्या वेळी श्वेता बरोबर तोच नारळ दीपाकडे देते. मात्र त्यावेळी कार्तिकी हट्ट करत असते की तो नारळ ती होळीमध्ये वाहणार आणि दीपा त्यासाठी नकार देत असते. आणि या सगळ्यामध्ये तो नारळ खाली पडतो आणि त्यामधील फटाका फुटतो आणि ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.